रवी पाटील हे दोन बॅटर आपण जर बघितलं, एका बाजूने आपण बघितलं गणेश कोटावल्याला आपण बघितलं, एका बाजूने आपण बघितलं रवी पाटील याला आपण बघतात. कारण की दोन संघामध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी नाणेफेक झाली होती या ठिकाणी. तर नाणेफेक आपण जर बघितलं शाहिदबाई संघाने ची टॉस जिंकून आपण जर बघितलं होतं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि 5 ओव्हरचा मॅच आणि या 5 ओव्हरमध्ये आपण जर बघितलं चांगली बॅटिंग या ठिकाणी त्यांना करावं लागेल या ठिकाणी डोंगरीपाडा संघाला. कारण की डोंगरीपाडा संघ सुद्धा एक अतिशय चांगला संघ आहे. परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं जो प्ले ग्राउंड आहे याच्यामध्ये चांगली बॅटिंग त्यांना करावं लागेल या ठिकाणी. कारण की पहिला मॅच आपण जर बघितला पोमड संघाने ज्या वेळेला बॅटिंग केली होती त्याच्यामध्ये आपण बघितलं जास्त काय धावा करू शकला नाही पोमड संघ. फक्त 5 ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये धावा ज्या केल्या होत्या फक्त 30 धावा आणि 32 धावांचं एक टार्गेट ठेवलं होतं. पंचांनी आम्हाला एक सिग्नल दिलेला आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. वैयक्तिक आणि संघाचा पहिली षटक घेऊन येते गोलंदाज मार्कवर. यावेळेस क्रॉस लाईन ऑन साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. आणि या पहिल्याच बॉलवरती हा चौकार येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता आणि या शॉर्ट पिच चेंडूने आपण जर बघितलं रवियाच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघतोय. खास करून आपण बघितलं हा 30 सर्कल आखलेला आहे. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. हो बॅटने चेंडूला खेळून काढला जातो. बघायचं आहे चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जातो या ठिकाणी. संघाची धावसंख्या मात्र वाढली जाते. धावसंख्या पुढे सरसवते. 5च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. शाहिदबाई या ठिकाणी आपण बघतोय हंसारी गोलंदाज मार्कवर. यावेळेस शरीरापासून दूर चेंडूला खेळून काढला जातोय. यावेळेस चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होतं. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातोय. तोपर्यंत 1 धावा ठिकाणी कंप्लीट पूर्ण केली जातं. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरचले. धावसंख्या जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कारण की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करायचा असेल. उलटा चेंडू त्यावेळेस बघायचा लॉंगच्या दिशेने. यावेळेस जेल होण्याची शक्यता. वॉल कॅच आणि जेलच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगला फलंदाज बाद झालेला आहे. ठिकाणी पेंडीपाडा संघाचा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला आहे. जेलच्या रूपाने चांगला झेल या ठिकाणी घेतलेला आहे. झेलच्या रूपाने पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. आता मात्र या ठिकाणी विकेट्स गमावला जातो. या ठिकाणी वैयक्तिक आणि संघाचा तिसरा 3 क्रमांकावरती येतो. या ठिकाणी फलंदाजाला पाठवला जातोय वसंत देखील एक चांगला बॅटर आहे. वसंत जाधव चांगली बॅटिंग करावं लागेल या ठिकाणी. पहिला विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. पेंडीपाडा संघाने चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलेलं जातोय. टायगर मास्टर संघाला आपण बघितला जातोय पुन्हा एकदा. वार्ड डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू इष्टेच्या हातामध्ये चेंडू हा विसावला गेला जातोय. एक डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे. धावसंख्या आपण जर बघितलं 1 गडीच्या बोबटल्यामध्ये 6 धावा दाखल आपण जरूर बघतो. या ठिकाणी हे पहिले षटक प्रगतीपदावर चालू असताना त्याच्यामध्ये आपण जर बघितलं चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघितलं 1 विकेट सुद्धा नावे आहे. स्ट्राईक ड्राईव्ह केला येतोय 60 कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार आणि 4 धावे संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसवली आहे. 4 धावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 10च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतोय. शाहिदबाई आणि आपण जर बघितलं शाहिद हंसाने अतिशय चांगले षटक हाताळलं गेलं होतं.
ज्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं जातोय तर एका ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिलेल्या आहे, 1 विकेटच्या नावे आहेत. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहे. आता मात्र या ठिकाणी वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक बघायचं आहे की कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी येते. तुमचे मातोश्री या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं दोन्ही संघ अतिशय जवळचे संघ आहेत त्या ठिकाणी, मात्र एकमेकाचे डावपेच जरूर त्यांना नक्की माहिती असते. माते साहेब, तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे तर तुमचं फिटनेस पाहिजे. पहिल्यांदा तुमचा शारीरिक फिटनेस पाहिजे, नंतर मनाची तुमची इच्छा पाहिजे आणि प्रॅक्टिसही पाहिजे, सराव पाहिजे. या 3 गोष्टी जर जुळून आल्या तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकताय. पण या 3 गोष्टी जेव्हा जुळत नाही आहेत तर कुठेतरी तुम्ही तोकडे पडताय, अपुरे पडताय. आता पहिल्या षटकात आपण बघितली की भरपूर धावा आल्या. जर या पद्धतीने धावा आल्या तर 50 धावा होतील तर निश्चितच समोरच्या संघाला अवघड जाईल. आता बघूया कशी गोलंदाजी टाकतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 10 आहे. तेव्हा योग्य पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे. फटके काही चुकीचे नव्हते, अतिशय देखणे फटके मारले. आता बघूया पुढच्या 4 षटकात किती धावा होतात त्या. धन्यवाद. अतिशय चांगल्या धावा येणं हे गरजेचं आहे. मात्र वैयक्तिक आणि संघाचं हे दुसरं षटक येते. गणेश सुकाड याच्या हातामध्ये षटक दिलं जातोय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. नंबर 2 क्रमांकावरती ज्याच्या हातामध्ये षटक दिलं जातं. आता मात्र स्ट्राईक एंडकडे आपण जर बघितलं गणेश कोटावलेला आपण जर बघतोय. अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी करावं लागेल, कारण की तुमचं फिटनेस हे तुमचं फिटनेस खूप हे महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता, ज्यावेळेला तुम्ही सराव करता, त्यावेळेस चांगला सराव करा, जेणेकरून तुम्ही चांगली मॅच खेळू शकता. या ठिकाणी चांगली बॅटिंग या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. बघायचं आहे कुठला संघ ट्रॉफी घेऊन जाणार आहे ते नक्कीच आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर कळणार आहे. जेवण तयार झालेलं आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जेवून घ्यायचं या ठिकाणी. जास्त आणि या ठिकाणी जोरदार अपील आणि आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसतोय. मात्र गणेश कोटावले हीच आवड आपण बघतोय या ठिकाणी. आता मात्र त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. या ठिकाणी अतिशय चांगल्या एडिट करण्याचा प्रयत्न जरूर होता या ठिकाणी आणि महत्वाचा चांगला फलंदाज बाद झालेला आहे. जय मल्हार भेंडीपाडा संघाचा आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे या ठिकाणी. आता मात्र गणेश याचं जेवढं कौतुकपदे आपण जर बघितलं जातं त्या ठिकाणी उत्साहता जास्त वाढली जातो. या ठिकाणी मैसास कमी दिसतो. मात्र या ठिकाणी जर बघितलं अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. मी अगोदरच म्हटलं होतं, कारण की गावदेवी देवदत्त संघामधून तो पूर्वी खेळायचा, मात्र या ठिकाणी मास्टर संघामधून खेळताना आपण बघतोय या गोलंदाजाला. आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपण जर बघितलं तर विकेट्स या ठिकाणी जरूर त्याला मिळालेला आहे. या ठिकाणी जेवण तयार झालेलं आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. पाहुणे मंडळीला विनंती आहे, जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. जेवण तयार आहे. पाहुणे मंडळींना विनंती आहे की जेवल्याशिवाय जायचं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. हो, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. टायगर कामोद संघाला आपण जर बघितलं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण लावलं जातं या ठिकाणी. बघा डी बेस्ट टाकावायच्या दिशेने आपण जर बघितलं तर भट्टा मात्र्याला आपण जर बघतोय अतिशय चांगलं एक क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. लेफ्ट राऊंड बॅट्समॅन आपण बघतोय चाललेला आहे. गोलंदाज असेल, गोलंदाज पाकवर गणेश सुकाट. शापी चेंडू यावेळेस बघायचा आहे एकच्या दिशेने. यावेळेस वन बाउंस चेंडूला अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय.
टायगर काबस संघाकडनं आपण जर बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतात. एक धाव या ठिकाणी जरूर मिळतं. एका धावेने संघाची धावसंख्या आहे ती 11च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 11वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. दुसरं षटक प्रदेरी पदावर चालू असताना बघताच प्रियार नागले संघाचे काही खेळाडू आपण बघतात या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे काही पाठीराखे आपण बघतात. मला वाटतं तन्मय पाटील या ठिकाणी आलेले आहेत. यज्ञेश पाटील, ईश्वर तुंबडा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा प्लेन ग्राउंड आहे जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं जे ग्राउंड आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं आउटफील्ड थोडंसं कुठेही खराब दिसत नाही. तर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करू शकता. चांगले झेल तुम्ही घेऊ शकताय. यावेळेस बॅटनी चेंडूला खेळून काढला जातो. बघायचं आहे लांगो पाणी लांगोच्या मध्ये बाण बावून चेंडूला या ठिकाणी अडवलं जाईल. त्यावेळेस धावा जरूर बुटतात या ठिकाणी. हंसरी त्या ठिकाणी होता. जरूर आपण बाव चेंडूला अडवला जातो या ठिकाणी कारण आणि 2 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर बघितलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. दुसरं षटक चालू असताना आपण बघितला कव्हरच्या दिशेने आपण जर बघितला पुन्हा एकदा फट्टा याला जवळ घेतलं होतं मात्र पुन्हा एकदा खोलवर ही क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. पुन्हा एकदा हो यावेळेस शॉर्ट कव्हरच्या दिशेने जरूर असेल मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय चांगली वरच्या दिशेने आपण सुद्धा बघितलं होतं एक चौकार जरूर आलेला आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावं लागेल कारण की धावसंख्येचा जो अलग आहे तो या ठिकाणी नक्कीच वाढवावा लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला खेळायचा प्रयत्न केला जातो. बघायचं आहे मात्र पुन्हा 4 धावा ठिकाणी मिळत आहेत आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या आपण बघितलं 21च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 21 रन्स आपण बघतात या ठिकाणी धावा आलेल्या आहेत. सुगे आपण जर बघितलं जातं तर पहिल्या बॉलवरती आपण जर बघितलं विकेट आला होता. त्याच्यानंतर एक सिंगल धाव त्याच्यानंतर 2 धावा त्याच्यानंतर पुन्हा 4 धावा चौकार आला होता आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार आला होता. मात्र या ठिकाणी आणखी एक शेवटचा बॉल असेल या गोलंदाजाचा. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना आपण बघतो थोडासा नाराज असेल गणेश सुकाड या ठिकाणी कारण की ह्या ठिकाणी जर बघितलं 2 चौकारनुसार थोडासा नाराज असेल कारण की हे क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं त्याच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण लावलं जातोय. तर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम बॉल असेल गोलंदाजाचा गणेश सुकाट स्वतःची पावलं त्याने या ठिकाणी मोजलेली आहेत या क्रीजमध्ये. हो चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातो. एक सिंगल धाव मिळेल षटकाच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातं. फक्त 1 धाव या ठिकाणी कंप्लीट पूर्ण होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघितलं ती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक संपलं जातं दुसरं आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 22वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं धावा आहेत 22च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पाणी पिऊन घ्यायचं आहे लक्षात घ्या. आपल्याकडे जर पाणी असेल तर पाणी घेऊन जायचं आहे. खेळाडूंसाठी पाणी घेऊन जायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं तर 22 धावा धावफलकर आपण जर बघता त्या ठिकाणी
अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला गोलंदाज आपण बघितला शाहिदभाई आणि आपण चांगलं षटक हाताळलं गेलं होतं, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर हे दुसरं षटक आपण बघितलं गणेश सुकाड यांनी षटक हाताळलं गेलं होतं. तर आता आपण बघितलं मातेसाहेब या ठिकाणी आपण जर बघितलं 2 षटकांचे तिसरं षटक असेल, गोलंदाज असेल. उत्तर येतोय षटक हाताळण्यासाठी. अतिशय एक चांगला गोलंदाज आहे टायगर कामट संघाचा. आपण बघितले उंची जास्त आहे आणि उंचीनुसार ही चांगली गोलंदाजी त्याला करावं लागेल. उंचीचा चांगला फायदा या ठिकाणी त्याला करून घ्यावा लागेल. एक चांगला गोलंदाज आहे निश्चितच. या ठिकाणी आपण जर बघितलं धावा झालेल्या आहेत 22 धावा धावफलकावर आपण बघितलं 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 22च्या घरामध्ये धावसंख्या जरूर पोचली जातात. अख्तर गोलंदाज मार्कवर. हो, वॉर्डर डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर थोडासा उचले घेतोय. सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये चेंडू विचारला गेला जातोय. कारण की कामन परिसरामध्ये आपण बघितलं होतं ज्या ठिकाणी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं अख्तर याने एक चांगली गोलंदाजी केली होती. जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्या आपण बघितलं होळी या ठिकाणी जो ग्राउंड होतं त्या मैदानामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. परंतु या ठिकाणी आपण जर बघायचं आहे की या ठिकाणी देखील एक चांगली गोलंदाजी त्याला करावं लागेल या ठिकाणी. जय मल्हार पिंडीपाडा संघाला आपण सर बघतोय या ठिकाणी. कारण की गणेश सारखा एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी नागेश सारखा सुद्धा एक फलंदाज आपण बघतोय पिंडीपाडा संघामध्ये. लेफ्ट आर्म ग्राउंडचा बॅट्समॅन आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं जातं या ठिकाणी वसंत जाधव याला आपण बघतोय जो बॅटर आहे जो स्ट्राईक एंडकडे चांगला एक बॅटर आहे वसंत. हो, यावेळेस आपण बघायचं फलंदाजाच्या निश्चितच या ठिकाणी लागलेला आहे. जरा लक्ष द्यायचं या ठिकाणी. कोणीतरी पाणी घेऊन जायचं आहे. तर मला वाटतं त्याच्या चेहऱ्यावर किंवा शरीराला चेंडू नक्कीच हाताळला गेला होता. बॉक्स आहे तो आपण घेऊन जायचा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. बॉल 1 बाउन्सने आपण बघितला जातोय. बॉल पडल्यानंतर थोडासा उचलल्यानंतर आपण बघतोय निश्चितच त्याच्या शरीराला मात्र चेहऱ्यावरती हा चेंडू हाताळला गेला होता. संध्याकाळी जाऊ ना आपण. मरणाचा खेळ आहे. गरम कमी आहे आणि भूमी आणखी ना आत काढायला लागले. उष्णत आलं तर बाहेर काढेल. यांची बॅटिंग आता होईल कारण सुकली पिच ना. हां, तिसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या आहे ती 22 आणि गडीबाद झालेत ते 2 गडीबाद.
गोलंदाजीसाठी अख्तर आहे वाला. अख्तर हा उंच पुरा असा खेळाडू. त्यानं टाकलेला हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, मात्र पुलचा फटका आणि सरळ मिड विकेटच्या दिशेने षटकार. धावा वेगाने वाढत आहे तिकडे आणि गोलंदाजी मात्र टायगर मास्टरची चांगली होत नाही आहे. थोडासा कुटुंबाचा चेंडू बॅकफुटला गेला. रोहित शर्मा स्टाईलने मारलेला फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. 2 बाद, धावसंख्या ती 28. तिसरे षटक मैदानात चालू आहे. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू परत या चेंडूला मात्र थडम्यांच्या दिशेने खेळून काढलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे मात्र तो अपुरा पडतोय आणि 4 धावा. काय अवघड नव्हतं, तिकडे महेश पाटील होते मात्र त्यांना आपलं कर्तव्य बजावता आलेलं नाहीये. चेंडू टाकून झाले 4. महागडं षटक अख्तर याचं. अत्यंत गरमी असं वातावरण. वसंत जाधव हा 24 धावांवर खेळतोय. अख्तराचा पुढचा चेंडू आणि यावेळेला मारला फटका सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या झाली ती 34. 38 धावा झालेत. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 overs अँड 5 balls ना. वसंत हा अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतो आणि जहीर यांना या मॅचमधून बसवलेलं आलेलं आहे. अनफिट आहेत की काय ते? अरे जहीर अनफिट आहे, केला नाही. शेवटचा चेंडू बहुधा या षटकातील. तिकडं तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचा चेंडू घेऊन जातोय तो अख्तर. वसंतसाठी मारलेला फटका झेल होईल तिकडे. चांगला झेल घेतलेला आहे आणि वसंत याची एक मॅरेथॉन 10 चेंडू 30 धावा काढल्या त्यांनी. चांगली खेळी इकडे संपुष्टात आली. 3 षटकं संपलेली. धावसंख्या ती 3 बाद 38. इकडे एक छोटीशी भूमिका निभावतोय कारण माझे जे कॉमेंटरी साथीदार आहेत माली ते गेलेले आहेत, लघुशंकेला गेलेले आहेत. जरा विनंती अशी आहे की षटकं जरा वेगाने टाकायची आहेत. प्रत्येक षटकानंतर तुम्ही टीम मिटिंग घेताय हे काही क्रिकेटच्या दृष्टीने चांगलं नाही आहे. प्रत्येक षटकानंतर टीम मिटिंग का घेताय तुम्ही? ही गोष्ट माझ्यासारख्याला तरी पटत नाही आहे. जो कॅप्टन आहे त्याने त्या गोलंदाजाला सांगावं बाबा कशी गोलंदाजी टाकावी. त्याने सर्वांनी आपले सल्ले तिकडे दिले, मग तो गोलंदाज सुद्धा कन्फ्यूज होतोय. बघा 5-6 खेळाडू परत एकत्र आलेत. तुम्हीच बाउंड्री घालवता, तुम्ही कॅच सोडता, तुम्ही काय मार्गदर्शन करणार तिकडे? गोलंदाज ते आलेला आहे तो मला वाटतं दिनेश आहे काय, हा टोकरे भाऊजी बोलतात त्यांना. आणि दिनेश यांना आज षटक दिलेलं नाही आहे. मला वाटतं स्पेशल षटक त्यांचं आहे शेवटचं. 38 धावा फलकावर आहेत. गडी बाद झाले ते 3. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो तो टोकरे. आमच्याकडे त्याला भाऊजी बोलतात, भाऊजी. आणि नागल्याचे माजी सरपंच माझे मित्र, आम्ही एकत्र सरपंच होतो दोघे. गांजाडी इकडनं गेलेले आहेत आणि हा फटका रिव्हर्सने षटकार मारलेला आहे. क्या कहने आहे. लेफ्टी आहे, हा लेफ्ट हँडर आहे. अतिशय सुरेख फटका. षटकाराने धावसंख्या झाली ती 44. या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य तुम्ही बघितलं का, प्रेक्षकांचा थोडाही पाठिंबा नाही आहे. जे खेळाडू आलेत तेच प्रेक्षक बनलेत. बाकी स्थानिक प्रेक्षक इकडे पाठ फिरवलेली आहे.
आणि बघूया आता काय होतं. पहिल्या चेंडूवर षटकार टोकरे यांच्या. दुसरा चेंडू घेऊन येतो टोकरे. उतुंग असा षटकार. हवामानाचा अंदाज सांगू शकतो, पाऊस संध्याकाळी पडेल की नाही पडेल, पण या फलंदाजाचा आणि 50 धावा, तब्बल 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अद्याप 10 चेंडू जायचे आहेत. फार चांगली फलंदाजी केली आहे डोंगरीपाडा संघाने. 2 चेंडूवर 2 षटकार टोकरे यांच्या. टोकरेचं स्वागत केलेलं आहे 2 षटकारांनी. निश्चितच एक दबाव आलेला आहे टायगर मास्टरवर की टाकावी तरी कशी गोलंदाजी टाकावी. टोकरे हो, परत फटका आणि चौकार. अतिशय मी सांगितलं की हा चेंडू अडवू शकत होता तिकडे आसिफ, मात्र तसं झालेलं नाही. अतिशय गचाल क्षेत्ररक्षण, तेवढीच गचाल गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 54 धावा फलकावर लागलेल्या आहेत. रात में चांद दिखते है, लेकिन या गोलंदाजाला तर दिवसात चांदणे दाखवलेलं आहे. टोकरे मला वाटतं खराब चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 55. सुमार दर्जाची अशी गोलंदाजी होते इकडे. तुम्ही एक गोष्ट विसरलेला आहात की तुम्ही जवळजवळ 200 किलोमीटर आलेला आहात क्रिकेट खेळण्यासाठी, तुमचं चांगलं प्रदर्शन करण्यासाठी, मात्र तुमच्याकडून अतिशय सुमार असं प्रदर्शन होतं इकडे. टोकरे आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटीत येत नाही. पुढचं काम करतोय तो अख्तर. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे ती 55. माझ्या समोरून माझे मित्र नवनीत पाटील, तलाठी आहेत, तात्या जात आहेत. पुढचा चेंडू आणि या वेळेला मैत्रीपूर्ण लढतही. 2 तुझे तर 2 माझे. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये धावा आल्या त्या. 2 षटकार 1 चौकार, नंतर मात्र धावा मंदावल्या. जेवणाची संपूर्ण जबाबदारी मुन्नावर आहे. त्यांनी चांगलं जेवण बनवा अशी अपेक्षा आहे. टोकरे आणि अख्तर यांनी झेल घेतलेली झेल. हॅलो हॅलो, हे बघ ते पोरी बघ. हॅलो, केक केक बाबू बाबू डॅडी. धन्यवाद म्हात्रे साहेब. दुपारच्या सत्रामध्ये चालू असणारा मॅच आपण दोन्ही संघामध्ये आपण या ठिकाणी आपण बघतात. भेंडीपाडा वर्सेस मास्टर कामोड या 2 संघादरम्यान आपण बघतात. सर्वप्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर आपण जर
नाणेफेक जिंकलेलं तर आपण बघितलं की या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामध्येच चांगलं कामगिरीच करत असताना आपण जर त्यांना समरिक केला जातो भेंडीपाडा संघाला कुठेतरी थांबवायचा प्रयत्न करतायत. अतिशय चांगल्या धावा या ठिकाणी आलेल्या आहेत, चांगली बॅटिंग केलेली आहे या ठिकाणी, चांगला परफॉर्मन्स दाखवताना आपण बघितलं जातो. काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे या ठिकाणी. प्रभाकर दिवा ज्या वेळेस आपण बघतोय अतिशय एक चांगला बॅटर आपण बघतोय स्ट्रायकिंगकडे. जेवण चालू झालेलं आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जेवून घ्यायचं आहे या ठिकाणी. यावेळेस आपण बघायचं आहे शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. सर्वांना विनंती असेल, जेवण या ठिकाणी तयार झालेलं आहे. जे बसलेले असतील, ज्यांनी कोणी जेवले नसतील तर जेवणाचा आश्वासन घ्यायचा आहे, जेवून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जेवून घ्यायचं आहे. ठिकाणी जेवण चालू झालेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघितलं करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो या ठिकाणी. प्रभाकर दिवा त्या ठिकाणी स्ट्राईक केले, मात्र चेंडू काही त्याला शब्द त्या ठिकाणी ज्यावेळेस डॉट चेंडू या ठिकाणी करत तितकं तुमच्यावरती प्रेशर वाढत जाते या ठिकाणी, कारण की डॉट करून काही चालणार नाही या ठिकाणी. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करणं हे गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही जर प्रहार या ठिकाणी करू शकता त्या धावा निश्चित येऊ शकतात या ठिकाणी. पुन्हा एकदा यावेळेला आत्तापर्यंत आपण जर 3 डॉट चेंडू या ठिकाणी आपण बघितलं प्रभाकर दिवा याने निश्चित आपण बघितलं जातात. तर आत्ता मात्र कुठेतरी हे 3 चेंडू डॉट झाल्यानंतर प्रभाकर या ठिकाणी आपण बघितलं की अतिशय चांगली कामगिरी त्याला करायची होती, मात्र या ठिकाणी चांगलं कानमंत्र या ठिकाणी दिलं जातं या खेळाडूला, कारण की सगळ्या धावा येणे हे गरजेचं होतं. मात्र या ठिकाणी डॉट करून काहीच चालणार नाही. दिनेश मात्रे हा चांगला गोलंदाज आहे, कामन परिसरातले एक चांगला गोलंदाज आहे. या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडूला फुल केला जातोय, स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसातील हा मोठा षटकार येतोय, कारण की आपण ज्यावेळेस बघितला जातोय की मोठा षटकार आल्यानंतर 2012 मध्ये आपण जर बघितलं तर एक क्रिसगल याने एक मोठा षटकार खेचला होता, कारण की स्टेडियमच्या बाहेर त्याने एक षटकार खेचला होता आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं जातोय. या डायरेक्ट रस्त्यावर हा चेंडू गेलेला आहे, पण इतका मोठा षटकार आलाय, अतिशय चांगला मोठा षटकार आलाय. 6 धावा जरूर मिळतात. 6 धाव्या संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 61च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 60 आणि 1 म्हणजे 61 रन्स आपण या ठिकाणी बघतायत. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं होतं धावसंख्या खूप कमी होती. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण बघितली होती परिस्थिती थोडीशी खराब होती. मात्र या ठिकाणी ज्यावेळेला तिसरा आणि चौथा गेअर या ठिकाणी आपण जर बघितलं टाकल्यानंतर तर या ठिकाणी धावसंख्या मात्र चांगली वाढलेली आहे. तिकडे बॉल गेलेला आहे, लक्ष द्यायचं आहे. अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. दिनेश मात्रे याने पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर दुसरा बॉल सुद्धा डॉट, तिसरा बॉल सुद्धा डॉट. या ठिकाणी जेवण चालू झालेलं आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जेवून घ्यायचं आहे. आपल्यासोबत लहान मुलं आले असतील त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा जेवून घ्यायचं आहे. इकडे जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल, सर्वांना विनंती असेल की आपण जेवून घ्यायचं आहे. स्पाइकचा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने, चेंडू जाईल 4 धावांसाठी. निश्चित त्या ठिकाणी चौकार मिळतोय. आणखी या 4 धावा मिळत आहेत भेंडीपाडा संघाला आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावलेली आहे. पासष्ट धावा धावफलकर आपण जर बघितलं जातात. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी गेली जातोय, कारण की असं वाटलं जाते की मास्टर कामोल संघाला सुद्धा असं वाटलं होते की या ठिकाणी आम्ही पूर्णपणे थांबवायचा प्रयत्न करू शकतोय, पण तसं काय होताना दिसत नाही. यावेळेस सह बॅटने पुन्हा एकदा लेफ्टच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातो. एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. चांगला रनअप आहे. दोन्ही फलंदाजा मात्र रनअप मध्ये थोडासा कमी पडताना दिसतोय फलंदाज, आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना या ठिकाणी दिसतोय. षटक देखील या ठिकाणी संपलेला आहे. शेवटचं षटक दिनेश याच्या हातामध्ये आलं होतं. त्याच्यानंतर चौथं षटक आपण बघितलं होतं. मला वाटतं
नरेश आणि षटक हाताळलं गेलं होतं नरेश टोकरे. त्याच्यानंतर तिसरं जे षटक आपण बघितलं होतं हे कोण आहे अख्तर आणि अख्तर. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं गणेश सुकाट आणि त्याच्यानंतर पहिली षटक आलं होतं ते मात्र शाहिदभाई याच्या हातामध्ये पहिली षटक होतं. मध्ये 5 ओव्हरमध्ये आपण धावा जरी बघितल्या तर एक चांगला एक टार्गेट ठेवलेला आहे या ठिकाणी. 67चं हे टार्गेट ठेवलेलं आहे. मोठं टार्गेट ठेवलेलं आहे या ठिकाणी. बघा जेवण तयार झालेलं आहे या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी आपण 40+ मॅच आपण बघतायत तर त्या ठिकाणी पूर्ण एक क्लब असतं की त्यांचा जो ग्रुप आहे असोसिएशन आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं ज्या ठिकाणी तुम्ही खेळायला जाणार त्यावेळेला कुकसुद्धा जोडीला असतं आणि त्यांचं प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी जेवण असतं आणि जेवण इतकं अस्वस्थ असतं की सुंदर जेवण या ठिकाणी बनवलं जातं. प्रत्येक ठिकाणी आपण बघतात 40+ रविवारी मॅच असतात त्यावेळेला आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी त्यांचं जेवण असतं आणि ते जेवणसुद्धा अतिशय चांगलं बनवलं जातं आहे. जेवण घ्यायचं या ठिकाणी जेवण तयार झालेलं आहे. बघा काही महिला सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत काही लहान मुलं सुद्धा आलेले आहेत. म्हणजेच जेवण सुद्धा करून घ्यायचं आपण. हो 67चं टार्गेट ठेवलेलं आहे या ठिकाणी. कारण की पहिल्या मॅचमध्ये आपण मात्र साहेब आपण बघितलं होतं पोमंट संघाने 32 धावा केल्या होत्या. हे खूप तोकडं आव्हान होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघितले दुसऱ्या मॅचमध्ये जास्त धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एक चांगल्या धावा या ठिकाणी उभारलेला आहे. सो धावांचं डोंगर या ठिकाणी उभारलेलं आहे. त्या कशा पद्धतीने या ठिकाणी पार करायचं ते या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. 67चं एक टार्गेट ठेवलेलं आहे या दुसऱ्या मॅचमध्ये. दुसरा मॅच या ठिकाणी चालू आहे आणि याच्यामध्ये एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे. असं वाटलं होतं की कॉमन टायगर संघाला वाटलं होतं की आम्ही या ठिकाणी त्यांना पूर्णपणे थांबवायचा प्रयत्न करू शकतो. आता मात्र या ठिकाणी 2 संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे आहेत. आई सोंडाई मास्टर नागले संघाचा कर्णधार आणि अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाचा कर्णधार. याच्यानंतर तिसरा मॅच या ठिकाणी होणार आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की प्लीज आमच्या अतिथी कक्षासमोर या. ऊन थोडंसं कवळं आहे. निश्चित आपण बघितलं दमट असं जे वातावरण या ठिकाणी आपण बघितलं आहे. कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे. वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे मित्रांनो. टॉससाठी व्हायचं या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे या ठिकाणी. आई चौंडाई नागले संघाचा कर्णधार आणि अचानक डोंगरीपाडा संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेच या ठिकाणी या टॉससाठी. चला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन वारंवार तुम्हाला विनंती करतोय. आई चौंडाई नागले संघाचा कर्णधार आणि अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करून घ्यायचं आहे. दुपारचं सत्र या ठिकाणी चालू झालेलं आहे. जवळजवळ 1:16 या ठिकाणी झालेले आहेत. जेवण सुद्धा या ठिकाणी तयार झालेलं आहे. जेवण सुद्धा या ठिकाणी करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी वारंवार विनंती करतो की या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचं या ठिकाणी. यास दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी येताना दिसत आहेत. सरासरी आपण जर बघितली तर 13
4ची सरासरी ही प्रत्येक षटकामध्ये ठेवावं लागेल या ठिकाणी टायगर कामड संघाला, कारण की आपण बघितला शाहिदबाई यांचा हा संघ आहे आणि एक चांगला संघ आहे, कामड परिसरातला एक चांगला संघ आहे आणि निश्चित या ठिकाणी आपण जर बघायचं आहे तर या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय. 67चं एक टार्गेट ठेवलेलं आहे या 5 ओव्हरमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या ठिकाणी. खास करून आपण जर बघितलं जय मल्हार डोंगरे भेंडीपाडा या संघाने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये टॉस करून घ्यायचं या ठिकाणी आई चौंडाई नागले संघ आणि अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाचा कर्णधार. तिसऱ्या मॅचची नाणेफेक करून घ्यायचं आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघू शकतात आणि खास करून आपण जर बघितलं तर दमन मास्टर चषक 2024 हे आयोजन आपण बघतात आणि या मास्टर मध्ये 2024 मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक आभार, सर्वांचे आभार मानतोय. यावेळेस पहिलाच बॉल आपण बघितला, पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय, डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चांगल्या पद्धतीने चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघतोय या गोलंदाजाला निश्चितच चांगली गोलंदाजी करावं लागेल. टॉससाठी या ठिकाणी विनंती करतोय, आमचे मात्रे साहेब या ठिकाणी आहेत टॉससाठी. 5 ओव्हरचा मॅच आपण बघतोय, 8 संघ आहेत. जयवंत मात्रे साहेब या ठिकाणी आहेत, माजी सरपंच कामड यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. हो, यावेळेस वार्ड डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर थोडासा पुन्हा एकदा टप्पा थोडासा खाली ठेवला जातोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिला जात नाही या ठिकाणी खिलाडूला या ठिकाणी बॉलच्या नजरेमध्ये येणं हे गरजेचं असतं, मात्र तसं या ठिकाणी पाहायला काय मिळत नाही. यास टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी अचानक डोंगरपाडा संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धन्यवाद. शॉर्ट बिडअपच्या दिशेने चेंडू जरूर गेला होता. यावेळेस एका धावेने 1 धाव या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यामध्ये धाव जोडली जाते, कारण की अतिशय चांगले बॅटिंग करणं हे गरजेचं आहे. टायगर मास्टर कामळ संघाला या ठिकाणी मोठ्या धावांचं एक टार्गेट या ठिकाणी आहे आणि त्याच्यात तुम्हाला या ठिकाणी पाठलाग करावं लागेल. मोठे फटके येणे गरजेचं आहे, कारण की प्लेग डाऊन आहे. तुमच्या विरुद्ध दिशेने तुम्ही फटके खेळाल तर निश्चितच या धावा येऊ शकतात. हो, यावेळेस अक्षरा आहे त्या ठिकाणी स्ट्रायकरकडे जोरदार अपील केली होती, पंचाने मात्र फेटाळून लावलं जातोय. शरीराला चेंडू हाताळला गेला होता. असं वाटलं होतं की हा फलंदाज मधल्या फळीमध्ये जर येतोय निश्चितच फलंदाज हा बाद झाला असता, मात्र या ठिकाणी थोडासा चेंडू या ठिकाणी आपण बघितला, बॉल थोडासा शरीराला चेंडू हाताळतोय आणि शरीरापासून दूर जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज असेल, गोलंदाज मार्कवर. हो, यावेळेस चेंडू मागे येतोय, नॉन स्टॉप मध्ये बघायचं आहे. हा न करता या ठिकाणी चांगला सेल घेतली जाते या ठिकाणी. ज्या पद्धतीने या ठिकाणी झेप घेतली जातोय बॉलवरती, जसं आपण स्विमिंग पूलमध्ये जसं झेप घेतो त्या पद्धतीने या ठिकाणी झेप घेतली जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र या ठिकाणी धावा जरूर मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे, 3च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करणं हे गरजेचं आहे. डॉट करून काहीच चालणार नाही या ठिकाणी. सर पुन्हा एकदा स्ट्रायकनकडे. टाउन लेग साईड चेंडू असेल, खराब चेंडू आहे. वेळेस पंच सांगतात या ठिकाणी खराब चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बिनबाद 4 धावा, धाव फलकावर या ठिकाणी. हो, यावेळेस बघायचं आहे पुन्हा एकदा चेंडू मागे येतोय, नॉन स्टॉप मध्ये चेंडू येतोय. चेंडूला अडवायचं होतं, मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल असं वाटलं होतं की चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. ICC T20 वर्ल्ड कप सुद्धा चालू झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं अमेरिका संघाने सुद्धा नॉन स्टॉपच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. जवळजवळ चांगल्या धावा त्यांनी 15 ते 20 धावा अशा वाचवल्या गेल्या होत्या आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतात की धावा या ठिकाणी चांगल्या वाचवायचा प्रयत्न केला जातो. चांगलं धावा जमवल्या जातात, 2 धावा येतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 6च्या घरामध्ये या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक संपलं जातं पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये एकांतरी धावा आपण बघितलं बिनबाद
या ठिकाणी धावा जर बघितला तर 6 धावा येतात पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही आपण जर बघितलं तर या ठिकाणी 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि एकंदरीत या 4 षटकामध्ये जर धावा जर येतात या ठिकाणी चांगली बॅटिंग करणं हे गरजेचं आहे. मात्र इथून चांगल्या फास्ट ट्रेनने त्यांना प्रवास करणं हे गरजेचं आहे. दमन दौरा आपण नक्कीच बघितला आहे. लांबचा दौरा या ठिकाणी आपण प्रवास केलेला आहे. जवळजवळ 8 संघाने या ठिकाणी लांबचा प्रवास या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच चांगला मैदान या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो आणि त्याचाच फायदा या ठिकाणी करावा लागेल टायगर मास्टर या संघाला. साहित्य हत्सारी त्या ठिकाणी स्ट्रायकनकडे असेल. पहिले षटक या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं जास्त काय धावा या ठिकाणी दिलेल्या नाहीत. गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केलेली आहे. स्वतःला पूर्णपणे त्यांनी सांभाळून घेतलेलं आहे या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये. आणि आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं बिनबाद फक्त 6 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. जे जेवले नसतील त्यांनी जेवून घ्यायचं आहे. जेवण करून घ्यायचं या ठिकाणी. नरेश माळी आपण जर बघितला जातोय. नरेश माळी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. हो यावेळेस सहज चेंडू होता. सहज बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण की स्टेप ड्राईव्ह सह बॅटने तुम्ही फटके खेळू शकता तर धावा येऊ शकतात या ठिकाणी. अतिशय चांगला गोलंदाज आहे. यश माळी सुद्धा आपण बघितला खोळाणे संघाचा एक चांगला खेळाडू आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा सहज बॅटने खेळायचा जरूर प्रयत्न असेल मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर असे डॉट चेंडू तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर तुमचा संघ पूर्ण डगआउटमध्ये जाऊ शकतो. या ठिकाणी डगआउटतून थोडासा बाहेर तुम्हाला यावं लागेल. ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी मात्र या ठिकाणी तुम्हाला दूर कराव्या लागतील. नरेश फुलटा चेंडू शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने डी बॅस्टा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडूला अडवलं जातोय तोपर्यंत धावा जरूर मिळाली जाते. या ठिकाणी फक्त एक धाव ठिकाणी मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7च्या घरामध्ये. बिनबाद 7 धावा. हे दुसरं षटक प्रगतीपदावर चालू असताना अचूक आपण जर बघितलं 60 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. 60 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. क्रॉस केला जातोय ऑन साईडच्या दिशेने बघायचं. यावेळेस चांगलं शतक्षम पाहायला मिळतोय. चेंडूला अडवता जातं तितक्याच वेगाने स्ट्रायकनकडे चांगली फेकी येते. एक सिंगल धाव मिळते. सिंगल धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 8च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या. 8 काही चालणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे या ठिकाणी. चौकार षटकार तुम्हाला करावं लागतील तरच या ठिकाणी धावा येऊ शकतात. सहा बॅटने बॅक टू बॉलर यावेळेस स्वतःच्या पालितामध्ये चेंडूला अडवायचं होतं मात्र सहज चेंडू जातो बिडाप आणि बिडाच्या मध्ये एक सिंगल धावा या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. तर वैयक्तिक आपण जर बघितलं जातं 5 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. जवळजवळ चेंडूचा फक्त सामना केलेला आहे. 5 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय नरेश. हो यावेळेस पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू होता. अतिशय सब बॅटने जरूर खेळायचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक जातं मला वाटतं या ठिकाणी षटक संपले जाते दुसरं. आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर बघितला टायगर मास्टर कामत संघाची धावसंख्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद फक्त 9 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. बघायला पण पाहिजे आणि कसा झाला माहिती आहे का. आणि तो साऊंड आहे तो बंद ठेवलेला आवाज पण तिकडे जात नाही. 9 झाले 9 झाले म्हणजे अजून 68 पाहिजे 58 पाहिजे 58 पाहिजे.
अचुकी आपण जर बघितलं 3 षटकामध्ये जवळजवळ 58 धावांची आवश्यकता असेल. अतिशय चांगला बॅटर आपण जर बघितला तर त्यांनी जबरदस्त फलंदाजी, त्याच्या भौतिक धावा आपण बघितल्या 30 धावा. वसंत काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. आजचा हाय स्कोर आपण जर बघितला तर त्या संघाच्या ठिकाणी मला पाहायला मिळतंय जय मल्हार पिंडीपाडा संघाचा अतिशय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. त्याच्यामुळेच ही धावसंख्या या ठिकाणी वाढलेली आहे. आता मात्र प्रश्नचिन्ह पडलं असेल या ठिकाणी दोन्ही बॅटरला. शाहिद आणि त्याच्यानंतर आपण बघितलं अक्षर याला असं वाटलं असेल की या ठिकाणी आपण कुठेतरी डगआउटमध्ये चाललेलो आहे, मात्र इथून त्यांना प्रवास करणं हे गरजेचं आहे. 58 धावांची आवश्यकता असेल. फक्त 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 षटकामध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग केलेलं आहे या ठिकाणी. परंतु या ठिकाणी टायगर मास्टर संघाला या ठिकाणी आक्रमक रूप धारण या ठिकाणी करावं लागेल. यावेळेस 6 बॅटनी चेंडूला फूल केला जातोय लगावच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावा येतात. अतिशय 6 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आता मात्र समीकरण थोडंसं बदललेलं आहे. 30 धावांची आवश्यकता. अजून आपण जर बघितलं अतिशय जबरदस्त कामगिरी करावं लागेल. आणखी एक मोठा फटका येणं हे गरजेचं आहे. नागेश दळवी यावेळेस क्रॉस. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जाईल त्या ठिकाणी 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आहेत त्या ठिकाणी. स्पीड विकेटच्या दिशेने हा षटकार येतोय आणि चांगल्या धावा येतात आणि 6 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे या ठिकाणी. 21च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 21 रन्स फॉर द लॉस ऑफ विकेट इन द थर्ड ओव्हर. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करावं लागेल. आता मात्र या ठिकाणी फलंदाजाला या ठिकाणी निश्चित आपले घेर या ठिकाणी सापडलेले आहेत. गाडीचे घेर या ठिकाणी बदललेले आहेत. क्रॉस केल्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा काहीच संपर्क नाही. डॉट चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. अतिशय चांगला कनेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता या ठिकाणी. शाहिद भाई सर आपण जर बघितलं त्याच्या वैयक्तिक आपण जर बघितल्या धावा 2 षटकांनुसार चांगली बॅटिंग केलेली आहे. त्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितल्या 15 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. असा बॅटने चेंडूला अडवला जातोय. यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला अडवला जातोय. या ठिकाणी आपण जर बघितलं रोहिदास माळे आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे फलंदाज असेल अक्षर. अतिशय चांगली बॅटिंग ज्याला करावं लागेल. बघा उंची जास्त आहे आणि उंचीचा फायदा मात्र त्याला जास्त करून घ्यावा लागेल या ठिकाणी. आपल्या संघासाठी या ठिकाणी जास्त प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी. असो की या ठिकाणी थोडं उत्तुंग मोठे षटकार जर आले या ठिकाणी 2 मोठे फटके जर येतात या ठिकाणी तर सामन्यामध्ये एक या ठिकाणी थोडासा बदल होऊ शकतोय. यावेळेस बिडाप स्टंपवरनं सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये. मात्र पंच दर्शवतात या ठिकाणी की हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांमार्फत आणि व्हाईटच्या रूपाने या ठिकाणी अवांतर धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अख्तर यावेळेस बघायचं आहे चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढतोय. एक धाव ठिकाणी सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. बघता बघता या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. 25 धावा या ठिकाणी. राऊंड यावेळेस 14 अपील सुद्धा केली होती. शरीरा चेंडू आतोडतोय. मात्र खेळायचं होतं ऑन साईडला. आपण बघितलं चेंडू जातोय त्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 30 सेकंडच्या आतमध्ये चेंडूला अडवलंय. धावसंख्या जवळ 26च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत. 26 रन्स या ठिकाणी षटक संपलं जातं या ठिकाणी. तिसरा आता मात्र या ठिकाणी समीकरण असं झालं असेल की आता मात्र 12 बॉल असतील आणि या 12 बॉलमध्ये विजयासाठी किती धावांची आवश्यकता असेल. आमच्या ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी आहेत.
मात्र साहेब या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आता आपण बघतोय मात्र साहेब 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 41 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणाल? क्रिकेटमध्ये काही कठीण नसतं. जसं आयुष्यामध्ये कठीण नाही तसं क्रिकेटमध्ये कठीण नाही. मात्र प्रयत्न केले पाहिजेत. आता 12 याच्यामध्ये तुम्ही जर 8 षटकार मारले तर 48 धावा होत आहेत. पण ते मारले पाहिजेत, बरोबर की नाही? 7 सेकंद चाल हा मग ते मारले पाहिजेत. बघूया अख्तर उंच पुरा. अख्तर हा षटकार मारण्यामध्ये माहीर आहे, मात्र आज काय त्याची बॅट चालत नाही आहे. खरोखरच या ठिकाणी त्याची बॅट आहे आणि हा चांगला एक बॅटर आहे. परंतु या ठिकाणी आपण बघितलं त्याच्या बॅटमधून काही फटके आलेले नाहीत. हो यावेळेस बघायचं जोरदार अपील सुद्धा केली होती पंचांकडे, मात्र पंचांनी फेटाळून लावलं जातोय. पायच्या रूपाने जरूर धाव असेल. संघाची धावसंख्या आहे, धावसंख्या जाऊन पोहोच 27 वरी धावसंख्या जाऊन पोहोच. बघा 27 ने काहीच चालणार नाही या ठिकाणी. हो हो यावेळेस बघायचं शॉर्टरमॅनच्या दिशेने चेंडू जरूर आला होता, मात्र जरूर धाव मिळाली जाते या ठिकाणी. सिंगल धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 28 वरी धावसंख्या पोहोचत आहे. 28 रन्स इन द स्कोरबोर्डवरती धावा आपण बघितला तर 28 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चौथं षटक हे चालू आहे अजोगे. शाहिद भाई थोडासा नाराज असेल की कुठेतरी आपण हो यावेळेस बघायचं आहे शॉर्ट फाईनलेगच्या दिशेने चेंडू जरूर येतोय, मात्र चेंडूला अडवला जातोय 30 सेकंदच्या आत. फक्त एक सिंगल धाव मिळते. एका धावेने मात्र काही चालणार नाही. तुम्हाला सिंगलने मात्र काही करून चालणार नाही या ठिकाणी. जेवण चालू आहे, जेणेकरून कोणी जेवायचं बाकी असेल तर आपण जेवून घ्यायचं आहे. त्यास शाहिद भाई या ठिकाणी बाद होतोय. काही करू शकला नाही, परंतु आपल्या संघासाठी जरूर त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र 2 उत्तुंग षटकार सुद्धा आले होते त्याच्या बॅटमधून. त्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितल्या 17 धावा आपण बघितल्या. काय जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु आता मात्र या ठिकाणी फलंदाज नव्याने असेल पप्प्याने नावाने जास्त ओळखला जातोय. वातावरण सुद्धा थोडंसं चेंज झालेलं आहे. सकाळी पहाटे आपण बघितला पाऊस आला होता आपल्या कॉमन परिसरामध्ये आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा पाऊस आला होता. त्याच्यामुळे पाऊस मात्र थांबलेला या ठिकाणी. जी क्रीज होती ती सुद्धा या ठिकाणी थोडीसं केले आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही मोठे फटके खेळू शकतात. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं की क्रीज मैदान थोडंसं ओळ होतं, त्याच्यामुळे तेवढे फटके मात्र व्यवस्थित येत नव्हते. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. पण बाउन्स चेंडूला अडवला जातोय. एका धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30 वर. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलेली आहे. गोलंदाज बॅटने जरूर खेळला जातोय, मात्र अडवलं जातोय. हा न करता धावा जरूर मिळतात. प्रयत्न जरूर केला होता फलंदाजाने, अर्धी क्रीज केली होती. एक सिंगल धाव मिळते. सिंगलने काही चालणार नाही. धाव संख्या आहे आता फक्त 10 बॉल असतील. 31 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता मात्र विजयासाठी आपण बघतोय 36 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल म्हणजे शेवटचं षटक. 6 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. मध्ये एका ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 36 धावांची आवश्यकता आहे.
36 धावांची आवश्यकता आहे. 36 धावा आपण बघतायत, कारण की ओव्हरमध्ये आपण बघितल्या जातोय त्या धावा थोड्याशा कठीण वाटतात, येणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी अँड्रम मॅच जर असते तर एका ओव्हरमध्ये 36-35 धावासुद्धा येऊ शकल्या असत्या, परंतु तसं नाही. हे कारण की ओव्हर मॅच आहे आणि आपण बघितलं हे लाईव्ह मॅच आहे आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं की शेवटचं षटक आहे आणि 36 धावांची आवश्यकता आहे. गणेश हो, व्हाईट बॉलचा इशारा असतंय पंचांमार्फत, व्हाईटच्या रूपाने जरूर धाव मिळते या ठिकाणी. आता अजूनही आपण बघितलं पहिलाच बॉल आपण बघितलं गणेश कोट्टावले याने अडचण स्पॅट ड्राईव्ह केला जातोय डीप पॉकेटच्या दिशेने. 6 धावा जरूर मिळत आहेत आणि 6 धावे संघाची धावसंख्या जरूर वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 29 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. हो, यावेळेस बघायचं झेल सुटला जातोय. झेल सुटल्यानंतर या ठिकाणी जरूर धावा मिळतात 4 आणि या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. 42 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता मात्र विजयासाठी किती धावांची आवश्यकता असेल? 25 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं बदललेलं आहे. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. हो, यावेळेला बघायचं आहे शॉट्सच्या दिशेने जरूर चेंडूला ऑन साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं होतं. गोलंदाज शेवटचं षटक हे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं भरपूर उशिराने हा षटकार येतोय. ही सुरुवात करायला हवी होती टायगर मास्टर कामत संघाने, मात्र काही करू शकला नाही कारण की पहिल्या षटकापासून ही सुरुवात त्यांना करणं हे गरजेचं होतं. राकेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माझे वर्गमित्र सर्व मोरे आणि कंपनी नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत. काही खेळाडू या ठिकाणी आपण बघतायत, काही यंगस्टर मोरी संघाचे सुद्धा खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, नंतर देणार आहोत. पहिल्या मॅचचं सुद्धा आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी आहे. ह्या मॅचचं सुद्धा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. वसंत जाधव त्याच्या वैयक्तिक धावा 10 बॉलमध्ये त्यांनी 30 धावा कब्बल कुठलेले आहेत आणि चांगली बॅटिंग केलेली आहे आपल्या संघासाठी आणि त्याच्यामुळेच हा हायस्कोर जास्त वाढलेला आहे त्याच्या संघासाठी.